भवानी शिवबा हर हर महादेव गरजला पूर्ण डिटेल वर्क केलेलं आहे आणि संपूर्ण काम हे मंदिराचं झालेलं आहे. त्याच्यात आपण सुशोभीकरण. तर मित्रांनो, धोंडा वडवली गावामधनं शेअरिंग रिक्षाही येते इकडे आणि प्रत्येकी माणसाचे 20 रुपये आहेत. असा मोठा भव्य दिव्य असा लाकडी दरवाजा केलेला आहे आणि इथून आता आपल्याला आत जायचं आहे आणि ह्या साईडने बाहेर. तर चला इथून आत जा. त्या रस्त्यातून सरळ जर तुम्ही आत आलात तर तुम्हाला इकडे मोहाचा पाडा म्हणून असा बोर्ड बघायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी आलेलो आहे मराठी पाडा भिवंडी ठाणे येथे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी त्याला शक्तिपीठ असं नाव दिलेलं आहे. तुम्ही माझ्या समोरच इथे बघू शकतात. खूप सुंदर असं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला मिळत आहे. शिवक्षेत्र मराठी पाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र राज्य. आणि इथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे. काही दिवसांपूर्वीच इकडे उद्घाटन सोहळा झाला, तुम्ही ते बघू शकतात. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि असं भव्य दिव्य असा किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे मंदिराला. आणि बाहेरच तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं त्यांनी मावळे, हत्ती, घोडे वगैरे लावलेले आहेत आणि पार्किंगची सुविधा पण आहे. तुम्ही पार्किंग करू शकता आणि तुमचे चप्पल वगैरे असते ना, त्यासाठी इथे असे स्टँड दिलेले आहेत चप्पलचे, तर तिकडे तुम्ही चप्पलही काढू शकतात. आणि येतानाच तुम्हाला इकडे आपल्याला खूप सुंदर अशी शंकराची मूर्ती बघायला मिळते. समोरच आपल्याला खूप सुंदर अशी शंकराची मूर्ती बघायला मिळते आहे. आणि इथून आपण बघू शकतो खूप सुंदर असा नजारा आपण बघतो आहे मंदिराचा. आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. या साईडला पार्किंग नाही मित्रांनो, तर तुम्हाला पार्किंग करायची असेल तर त्या साईडला तुम्ही तिकडे बघू शकता. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग करू शकतात. तर चला आता आपण इथून आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, तिथे आलेलो आहे. समोरच तुम्हाला ना भिवंडी कल्याणचा रोड दिसेल. तुम्हाला या पाईपलाईनच्या रोडने आतमध्ये यायचं आहे. सरळ आत आलात 10 ते 11 किलोमीटर तुम्हाला एक असं सुंदर असा हा गेट बघायला मिळेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ असा काही तुम्हाला गेट बघायला मिळेल. आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. 14 तारखेला त्याचं भव्य लोकार्पण सोहळा झालेला आहे. तुम्ही इकडे बघू शकतात, असं इथे बोर्ड पण लावलेला आहे. तर बरोबर या गेटच्या आत आपल्याला आत जायचं आहे. त्या रस्त्यातून सरळ जर तुम्ही आत आलात तर तुम्हाला इकडे मोहाचा पाडा म्हणून असा बोर्ड बघायला मिळेल. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. असा काही आपल्याला गेट बघायला मिळेल. इकडे आपण बघू शकतो बॅनर पण लावलेला आहे आणि पाठीमागे ना धाऊ स्मृती म्हणून असा एक बंगला आहे. तर इथून सरळ आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, धोंडा वडवली गावामधनं शेअरिंग रिक्षाही येते इकडे आणि प्रत्येकी माणसाचे 20 रुपये आहेत. इकडे तुम्ही बघू शकतात. या रस्त्यातून धोंडा वडवली म्हणून गाव आहे, तिथे जर तुम्ही उतरलात तर प्रत्येकी 20 रुपये तुम्ही शेअर ऑटोने पण येऊ शकतात. असा मोठा भव्य दिव्य असा लाकडी दरवाजा केलेला आहे आणि इथून आता आपल्याला आत जायचं आहे आणि ह्या साईडने बाहेर. तर चला इथून आत जाऊया. समोरच आपल्याला खूप सुंदर असं महाराजांचं मंदिर बघायला मिळतं आहे. ह्याच्या आपण कलाकृतीने तुम्ही काम बघू शकतात. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. तर चला पहिला पण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर बघूया. चला, तर मी वरती आलेलो आहे आणि तुम्ही या साईडला बघाल तर इकडे देणगी कक्ष आहे. आतमध्ये आला तर इकडे तुम्हाला जिजाऊंची मूर्ती बघायला मिळते. जिजाऊंचंही खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. तर बाजूला तुम्ही बघाल तर इकडे आपल्याला देवीचं मंदिर बघायला मिळतं आहे. शिवपिंड आहे, गणपती बाप्पा आहेत, तर अशी मूर्ती देवीची ठेवलेली आहे. तर समोरच आपल्याला महाराजांची मूर्ती बघायला मिळते आहे आणि आतमध्ये आपण बघू शकतो आतमधनं कसं मंदिर दिसतं आहे. पूर्ण डिटेल वर्क केलेलं आहे आणि समोरच आपल्याला महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती दिसते आहे. तुम्ही दरवाजा तसंच वरती केलेलं काम बघू शकतात मंदिराचं. आता मी मंदिराच्या खाली आलेलो आहे आणि बाजूच्या परिसरामध्ये आपण इकडे बघू शकतो खूप सुंदर अशी कलाकृती लावलेली आहे विठ्ठलाची, तुम्ही ते बघू शकतात. आणि त्याची संपूर्ण माहिती प्रत्येक फ्रेमच्या खाली संपूर्ण माहिती दिलेली आपल्याला इथे बघायला मिळते आहे. समोरच आपल्याला छत्रपती शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांचे वडील आपल्याला त्यांची खूप सुंदर अशी प्रतिमा काढलेली आहे, ती आपल्याला बघायला मिळते आहे. आणि त्याची संपूर्ण माहिती आपण इकडे
खाली बघू शकतो प्रत्येक चित्राच्या खाली संपूर्ण माहिती मराठी आणि इंग्रजीमध्ये दिलेली आहे. समोरच आपण स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेबांची खूप सुंदर अशी पेंटिंग बघतो आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इकडे बघायला मिळते. समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बघायला मिळतो आहे. खूप सुंदर अशी पेंटिंग काढलेली आहे. पाळण्यामध्ये महाराजांना घालताना आपल्याला इथे बघायला मिळतं पूर्ण सोहळा या चित्रामध्ये आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. खाली छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार झाले ते आपल्या या चित्रामधून आपल्याला इथे बघायला मिळत आहे. त्याला शिवसंस्कार असं त्यांनी नाव दिलेलं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती त्या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढचं आपण जे चित्र बघतो आहे ते हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. राज्याभिषेक करून शिवशंभू संतोषला घेऊन हाती भवानी शिवबा हर हर महादेव गरजला. खूप सुंदर असं आपल्याला ही चित्र बघायला मिळत आहे. पुढे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज भवानी तलवार घेताना आपल्याला एक असं चित्र बघायला मिळतं आहे. भवानी तलवार हाती घेताना महाराजांचं सुंदर असं चित्र व त्या चित्राबद्दल असलेली इकडे माहिती त्यांनी दिलेली आहे. भवानी तलवार. समोरच आपल्याला कीर्तन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्याची पूर्ण आपल्याला एक चित्र बघायला मिळतं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या चित्राच्या खाली बघायला मिळते आहे. जर तुम्हाला माहिती वाचायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकतात. आता आपण पुढचं जे चित्र बघतो आहे शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी असलेलं धोरण हे आपल्याला या चित्रामधून बघायला मिळत आहे. आता आपल्याला समोरच स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा बघायला मिळतो आहे आणि त्याच्याबद्दल असलेली माहिती आपल्याला या चित्राच्या खाली पूर्ण दिलेली आहे. पुढे आपल्याला पुण्यभूमीमध्ये सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराजांचं चित्र बघायला मिळतं आहे. पुढचं आपल्याला चित्र वीर शिवाजी महाला हे बघायला मिळतं आहे आणि हे चित्र बघून आपल्याला माहितीच की महाराजांनी अफजल खानाचा पुतळा काढला होता. समोरच आपल्याला पुढचं चित्र दिसतं आहे अफजल खानाचा वध आणि अफजल खानाचा वध कसा केला त्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला इतिहासामध्ये दिलेलीच आहे. तसंच ह्या चित्राच्या खाली लावलेली आहे. तर संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या मुलांना आपल्या परिवाराला नक्कीच ह्या भिवंडीमधील महाराजांच्या मंदिरामध्ये नक्कीच घेऊन या. पुढे आता आपण आलेलो आहे ना तर इथे आपल्याला सगळ्या प्रकारची शस्त्र बघायला मिळतात आहेत. तुम्ही ती बघू शकतात. महाराजांनी वापरलेली त्यांच्या सैन्यात असलेली आपल्याला सगळ्या प्रकारची ते शस्त्र बघायला मिळतात आहेत. शस्त्र प्रदर्शन आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला तलवारी बघायला मिळतात आहेत. पुढचं तर आपल्याला चित्र भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघायला मिळतात आहेत. सुंदर असं हे चित्र आहे आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला त्या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढे आपल्याला महाराजांचे मावळे वीर शिवा काशी यांचं आपल्याला हे चित्र बघायला मिळतं आहे व त्याबद्दल असलेली माहिती आपण या चित्राच्या खाली बघू शकतात. समोरच आपल्याला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा आपल्याला लढा बघायला मिळतो आहे चित्रामधनं. त्या चित्राच्या खाली त्याची संपूर्ण आपल्याला माहिती बघायला मिळते आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे आता प्राणाची शिकस्ती शब्द दिला राजाला तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला. समोरच आपल्याला आता पुढचं चित्र शाहिस्ते खानाची फजिती कशी झाली हे आपल्याला इकडे बघायला मिळतं आहे आणि त्याच्यासोबतच खाली संपूर्ण माहिती आपल्याला इकडे बघायला मिळते शाहिस्ते खानाबद्दल. पुढचं तर आपल्याला चित्र पुरंदर मार्तंड भैरव मुरारबाजी देशपांडे यांचं आपल्याला हे चित्र बघायला मिळतं आहे आणि या चित्रामधनंही एक इतिहास आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती
ह्या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढच्या चित्रामधनं आपल्याला महाराजांचे मावळे बहिर्जी नाईक गुप्तहेर करताना आपल्याला इथे चित्रामध्ये दिसतं आहे आणि त्याबद्दलची ही माहिती आपल्याला ह्या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढच्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली त्याबद्दलचं हे पुढचं आपल्याला चित्र बघायला मिळतं आहे. आणि सगळ्यांना माहीतच असेल, आपण इतिहास वाचलाच असेल की महाराजांची कशी सुटका झाली आणि त्याबद्दलची काही माहिती या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढचं तर आपल्याला चित्र प्रतापराव गुजर लढाई करताना आपल्याला हे चित्र बघायला मिळतं आहे, आपले मावळ्यांसोबत लढाईला जाताना. तसंच त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढचं आपल्याला चित्र महाराजांचे मावळे नरवीर तानाजी मालुसरे यांचं आपल्याला चित्र बघायला मिळतं आहे. घोरपडीचं तुम्ही ते बघू शकता, चित्रामध्ये तुम्हाला घोरपडी दिसत असेल आणि त्याबद्दलचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरी काही इतिहास आपल्याला या चित्राच्या खाली इथे बघायला मिळेल. पुढचं चित्र आपल्याला स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला करताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला चित्रामध्ये बघायला मिळतात आहेत आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढे आलो तर आपल्याला इकडे महाराजांच्या लढाईमध्ये वापरली जाणारी जी शस्त्र होती, बाण होते, ते आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आपण ढाल वगैरे इथे बघू शकतो, चिलखत बघू शकतो, सगळ्या प्रकारचे आपल्याला चिलखत. तसंच या साईडलाही आपल्याला इथे शस्त्र बघायला मिळतात आहेत. तर काही माहिती आणि मध्येच आपल्याला शस्त्रांचंही माहिती बघायला इथे मिळते आहे. समोरच्या चित्रामधनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आणि तेथील प्रसंग आपल्याला ह्या चित्रामधनं बघायला मिळतो आहे. समोरचं आपल्याला चित्र हिरोजी इंदुरकरांचं आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. पुढचाच आपल्याला चित्र सिद्धी हिलाल यांचं इथे बघायला मिळतं आहे आणि त्याबद्दल असलेली आपल्याला माहिती या आपल्याला चित्राच्या खाली बघायला मिळते. पुढचं चित्र आता आपल्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं बघायला मिळतं आहे. तो प्रसंग ह्या चित्रामधनं दाखवलेला आहे महाराजांचा आणि सरसेनापती हंबीरराव यांचा. तर त्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला ह्या चित्राखाली दिलेली आहे. पुढचं तर आपल्याला चित्र प्रति शिवाजी नेताजी पालकर हे आपल्याला या चित्रामधनं बघायला मिळतं आहे आणि ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला प्रति शिवाजी नेताजी पालकर म्हणून आपल्याला ही माहिती या चित्राच्या खाली बघायला मिळते. तर आता आपल्याला पुढचं चित्र सरनोबत येसाजी कंक यांचं आपल्याला इकडे हे चित्र बघायला मिळतं आहे आणि ह्या चित्राबद्दल असलेली संपूर्ण माहिती आपल्याला या चित्राच्या खाली दिलेली आहे. पुढचं तर आपल्याला चित्र हिरकणी मातेचं आपल्याला इथे बघायला मिळतं आहे आणि त्याच्यासोबतच जो प्रसंग घडला त्या प्रसंगाची माहिती आपल्याला या चित्राच्या खाली इथे दिलेली आहे. पुढचं तर आपल्याला चित्र कोंडाजी फर्जत पन्हाळगड मोहीम ही आपल्याला ही चित्र बघायला मिळतं आहे आणि या चित्रामधनं जी संपूर्ण माहिती आहे आपल्याला या चित्राच्या खाली दिलेली आहे. समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्याची मिरवणूक आपल्याला या चित्रामधनं बघायला मिळते आहे आणि या चित्राची संपूर्ण माहिती आपल्याला या चित्राच्या खाली दिलेली आहे. समोरच आपल्याला ही सगळ्यात मोठी फ्रेम मला बघायला मिळते आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की शिवराज्याभिषेक सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता, त्या प्रसंगाचे संपूर्ण चित्र इथे रेखाटलं गेलेलं आहे. तो प्रसंग आपल्याला या चित्रामधनं दिसतो आहे.
तर तुम्ही आलात तर नक्कीच इकडची प्रत्येक चित्रे बघा, त्याच्यावरची माहिती जाणून घ्या. संपूर्ण माहिती प्रत्येक चित्राच्या बाजूला दिलेलीच आहे त्यांनी. मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषेमध्ये आपल्याला इकडे माहिती बघायला मिळते आहे. पुढचं आता आपल्याला चित्र धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व राजमुद्रा जन्म 14 मे 1657 ज्येष्ठ शुक्ल शके 1571 किल्ले पुरंदर. आपल्याला संभाजी महाराजांचं खूप सुंदर असं हे चित्र बघायला मिळते आहे. सिंहाचा जबडा फाडताना आपल्याला इथे महाराजांचं चित्र बघायला मिळतं आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण आपल्याला माहिती ह्या चित्राच्या खाली ते बघायला मिळते. आता समोरच आपल्याला महाराणी ताराबाई यांचं ह्या प्रसंगाचं आपल्याला हे चित्र बघायला मिळतं आहे. आता मी मंदिराचा आजूबाजूचा परिसर कव्हर केला. त्याच्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती त्यासोबत त्यांचे चित्र बघायला मिळाले. तसेच आपल्याला शस्त्र प्रदर्शनही बघायला मिळालं. आणि आता मी इकडनं चाललेलो आहे वरती. इकडनं वरती जायला आहे आणि इथून समोरून जर तुम्ही महाराजांचं मंदिर बघाल तर आजूबाजूला आपल्याला दीपस्तंभ, दीपमाळ आणि त्याच्यासोबत आपल्याला इथे तोफ बघायला मिळते आहे. तर आता आपल्याला ह्या साईडने वरती जायचं आहे. तर मित्रांनो आता मी वरती आलेलो आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. वरती आलात तुम्ही तर तुम्हाला असा काही इथे व्ह्यू बघायला मिळेल. आणि ह्या साईडने आपण बघू शकतो पूर्ण असे गोल फिरून तुम्ही पूर्ण जाऊ शकतात. पण आता दुपारची वेळ असल्यामुळे ऊन खूप कडक आहे. तर तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत वगैरे येत असाल तर नक्कीच या. आणि जर तुम्हाला वरती ते यायचं असेल तर संध्याकाळच्या वेळी या, म्हणजे 5 ते 6च्या वेळी. आणि पूर्ण टायमिंग वगैरे मंदिराचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि सुंदर असं नक्षीकाम आपल्याला प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. पूर्ण डिटेल वर्क केलेलं आहे आणि संपूर्ण काम हे मंदिराचं झालेलं आहे. त्याच्यात आपण सुशोभीकरण बघतो आहे सुंदर असं. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला इथे वरती राजमुद्रा बघायला मिळते आहे. सुंदर असं हे आपल्याला इथे मंदिर बघायला मिळतं आहे. तर चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे भिवंडीमध्ये आहे त्याचा टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते 4 हे मंदिर बंद असणार आहे. सोमवार ते रविवार हे मंदिर चालू असणार आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.